भारत देशाचे महान सुपुत्र, सामाजिक प्रबोधनाचे प्रणेते, जागतिक कीर्तीचे तत्ववेत्ते, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर, आदर्श व सर्वांना अनुकरणीय असे जीवनचरित्र 2 भागामध्ये मुद्देसूदपणे आपल्यासमोर मांडणार आहे। आज या महामानवाच्या शैक्षणिक जीवन प्रवासाविषयीचा हा पहिला भाग आपल्यासमोर सादर करतोय, जो आपण सर्वांनी शेवटपर्यंत जरूर पाहावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी आजच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदोरमधील महू या ठिकाणी झाला। त्यांचे मूळ नाव भीमराव किंवा भिवा असे होते। रामजी मालोजी सकपाळ हे त्यांचे वडील, तर भीमाबाई रामजी सकपाळ या त्यांच्या आई होय। रामजी व भीमाबाई या सकपाळ दाम्पत्याचे भीमराव हे 14वे अपत्य होते। रामजी सकपाळ हे महू येथे ब्रिटिश लष्करामध्ये सुभेदार व नंतर तेथीलच नॉर्मन स्कूलवर मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते आणि त्यामुळे येथे कार्यरत असताना या महू या लष्करी तळावरच भीमरावांचा जन्म झाला। आज हे महू हे ठिकाण आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते। या महामानवाच्या जन्मभूमीमुळे या ठिकाणी हे भव्यदिव्य स्मारकसुद्धा उभारण्यात आलेले आहे। बाबासाहेबांचा जन्म जरी मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झाला असला तरी या त्यांच्या सकपाळ कुटुंबियांचे मूळ गाव हे आजच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे। आपण या कोकणी गावातील हे स्मारकही येथे पाहू शकतो। 1894 मध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे निवृत्त झाले आणि त्यामुळे बाबासाहेबांचे सर्व सकपाळ कुटुंब हे महू येथून त्यांच्या मूळ गावी परत आले आणि या गावाजवळील दापोली कॅम्प वस्तीमध्ये राहू लागले। मात्र या दापोलीला मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय नसल्याने रामजी आपल्या सर्व कुटुंबासह 1896 मध्ये दापोली कॅम्प वस्ती सोडून सातारा येथे स्थलांतरित झाले। या सातारा परिसरामध्येच बाबासाहेबांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण पार पडले। साताऱ्यातील कॅम्प स्कूलमध्ये सर्वप्रथम बाबासाहेबांचे मराठी शिक्षण पूर्ण झाले आणि नंतर या साताऱ्यातीलच गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये 1900 ते 1904 या काळामध्ये इंग्रजी 1ली ते 4थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण संपन्न झाले। आज ही शाळा छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या नावाने ओळखली जाते आणि विशेष म्हणजे याच शाळेमध्ये बाबासाहेबांना सकपाळ या आडनावाऐवजी आपल्या गावाच्या नावावरून आंबेडकर या आडनावाची प्राप्ती झाली। आजही या शाळेच्या विद्यार्थी नोंदवहीमध्ये भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आपल्याला पाहायला मिळते। याच प्रतापसिंह हायस्कूलमध्ये 1904 मध्ये छोटे भिवा इंग्रजी 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढील शिक्षणाच्या तयारीला लागले। 1904 मध्ये आंबेडकर कुटुंबीय साताऱ्याहून मुंबईला आले व लोअर परळ भागातील बदक चाळीत राहायला लागले। येथे आल्यानंतर रामजी आंबेडकर हे भिवासाठी दर्जेदार अभ्यासक्रम असलेल्या शाळेच्या शोधात होते। मुंबईच्या शासकीय एल्फिन्स्टन हायस्कूलच्या रूपाने त्यांना अशी शाळा सापडली आणि त्यांनी छोट्या भिवाचे 5वीला ॲडमिशन या शाळेमध्ये केले। म्हणजेच बाबासाहेबांचे माध्यमिक शिक्षण हे शासकीय एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये पार पडले। बाबासाहेबांनी आपल्या माध्यमिक शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनाचीही सुरुवात झाली। 1905 मध्ये 14 वर्षीय भीमरावांचे दापोलीच्या भिकू वलंगेकर यांच्या कन्या रमाई यांच्याशी विवाह संपन्न झाला। या रमाईने बाबासाहेबांना आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अत्यंत तोलामोलाची साथ दिली। बाबासाहेबांनीच रमाईंना लिहायला वाचायला शिकवले। बाबासाहेब आणि रमाई या दाम्पत्याला एकूण 5 अपत्ये झाली। 2 जानेवारी 1912 मध्ये या दाम्पत्याला पहिला मुलगा झाला, तो म्हणजे यशवंत आंबेडकर।
आणि याशिवाय गंगाधर, रमेश, इंदू ही मुलगी आणि राजरत्न ही 4 अपत्यही झाली. मात्र दुर्दैवाने यशवंतखेरीज इतर 4 अपत्य ही 2 वर्षाच्या आतमध्येच दगावली. त्यामुळे यशवंत आंबेडकर हेच बाबासाहेबांचे एकमेव वारस ठरतात. वैवाहिक जीवनाची सुरुवात झाल्यानंतर पुढे बाबासाहेबांनी आपला अभ्यास नेटाने चालू ठेवला आणि त्यामुळे 1907मध्ये त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल येथून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये बाबासाहेब ही मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यामुळे मुंबईच्या त्यांच्या वस्ती भागामध्ये अतिशय मोठा समारंभ भरून बाबासाहेबांचा मोठा सत्कार करण्यात आला. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या शैक्षणिक जीवनाला मोठे वळण लावले, त्यांच्याच अध्यक्षतेखाली सभा भरवण्यात आली आणि त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. आणि याच सत्कार समारंभाप्रसंगी केळुसर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या बुद्ध चरित्राची एक प्रत बाबासाहेबांना भेट दिली आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने गौतम बुद्धांच्या जीवनचरित्राची संपूर्ण माहिती बाबासाहेबांना त्यानंतर झाली. आता मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांना पुढील उच्च शिक्षण घेण्याचीही दृढ इच्छा होती. मात्र आर्थिक चणचणीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास अडचण येत होती. अशावेळी केळुस्कर गुरुजींनी त्यावर एक उपाय सुचवला आणि तो उपाय म्हणजेच बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची भेट घेण्याचा तो उपाय होता. आणि त्याप्रमाणे केळुस्कर गुरुजी आणि बाबासाहेब या दोघांनी सयाजीराव महाराजांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये बाबासाहेबांची हुशारी पाहून महाराजांनी सुद्धा बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती देण्यास मान्यता दिली. 3 जानेवारी 1908 रोजी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी BAला प्रवेश घेतला. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी आपले पदवीचे शिक्षण सुरू केल्यानंतर त्यांनी आपला अभ्यास मोठ्या नेटाने चालू ठेवला आणि त्यामुळेच इंग्रजी विषयाचे प्राध्यापक मुल्लर आणि पर्शियन भाषेचे प्राध्यापक KB इराणी या प्राध्यापकांचे ते अत्यंत आवडते विद्यार्थी बनले. जवळपास 4 वर्ष त्यांनी BA या पदवीचा अभ्यास केला आणि 1912मध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची BAची पदवी प्राप्त केली. BAची पदवी प्राप्त केल्यानंतर महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीतून मुक्त व्हावे म्हणून 23 जानेवारी 1913 रोजी बाबासाहेबांनी बडोदा संस्थानमध्ये नोकरी सुरू केली. मात्र नोकरीच्या 9व्याच दिवशी त्यांचे वडील रामजी आजारी असल्याची तार त्यांना मिळाली आणि त्यामुळे त्यांना नोकरी सोडून मुंबईला परत यावे लागले. मुंबईला आल्यानंतर बाबासाहेब आणि त्यांचे वडील रामजी यांची शेवटची भेट झाली आणि 3 फेब्रुवारी 1913 रोजी रामजींचं दुःखद निधन झालं. ध्येयप्रेरित, कर्मप्रेरक आणि सौजन्यशील सुभेदार रामजींच्या जीवनाची कृतार्थ समाप्ती भीमरावांना जितकी दुःखदायक होती तितकीच ती त्यांना सदैव ध्येयपूर्तीसाठी कर्मप्रवृत्त राहण्याची प्रेरणा देणारी होती. खरोखर वडील सुभेदार रामजी आणि सुपुत्र भीमराव हे दोघेही भाग्यवंत होते, यशवंत होते. बाबासाहेब हे केवळ BAची पदवी प्राप्त करून शांत बसले नाही, तर त्यांची ज्ञानाची भूक ही अजून वाढत होती आणि त्यामुळेच आता त्यांना परदेशामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. मात्र यासाठी पैशाची प्रचंड आवश्यकता होती आणि याच काळात त्यांना माहिती कळाली की बडोदा संस्थान आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत आहेत आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी परत महाराजांची भेट घेतली आणि या भेटीतूनच सयाजीराव महाराजांनी दरमहा 11.5 पौंडाची शिष्यवृत्ती बाबासाहेबांसाठी मंजूर केली. या शिष्यवृत्तीची मुदत ही 15 जून 1913 ते 14 जून 1916 अशी 3 वर्षापर्यंतची होती आणि या शिष्यवृत्ती प्राप्तीनंतर बाबासाहेब हे मुंबई बंदरातून SS अंकोना बोटीने प्रवास करून 21 जुलै 1913 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचले आणि आपल्या उच्च शिक्षणाच्या तयारीला लागले. अमेरिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी तेथील
प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेला जुलै 1913 ते जून 1916 या काळामध्ये प्रवेश घेतला आणि 3 वर्ष ते या विद्यापीठामध्ये शिकत होते. त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय हा अर्थशास्त्र हा होता आणि येथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन R.K. सेलिग्मन यांचे बाबासाहेब हे अत्यंत आवडते विद्यार्थी बनले आणि या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी अतिशय तन मन लावून मोठा अभ्यास केला. 18 तास त्यांनी या ठिकाणी अभ्यास केला. वेळप्रसंगी उपाशी राहिले, मात्र त्यांनी अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही आणि शेवटी एन्शियंट इंडियन कॉमर्स म्हणजेच प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला आणि तो कोलंबिया विद्यापीठाला सादर केला आणि त्यानंतर 2 जून 1915 रोजी कोलंबिया विद्यापीठाने या प्रबंधांच्या आधारे बाबासाहेबांना MA ही पदवी प्रदान केली. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून MAचा अभ्यास चालू असतानाच बाबासाहेबांनी त्यासोबतच PhDचाही अभ्यास चालू केला होता. MA सुरू असतानाच त्यांनी PhDचाही प्रबंध लिहून पूर्ण केला. म्हणजे एकाच वेळेस बाबासाहेबांचा किती मोठा अभ्यास चालू होता हे आपल्याला यातून समजून येते. या PhDच्या पदवीसाठी त्यांनी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी म्हणजेच भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन हा प्रबंध त्यांनी तयार केला आणि 1917 हा प्रबंध स्वीकारून कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना PhDची पदवी प्रदान केली. म्हणजे आता बाबासाहेब हे नुसते बाबासाहेब न राहता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले होते. परदेशात राहायचे तर अजून पैशाची आणि शिष्यवृत्तीची आवश्यकता होती आणि त्यामुळे त्यांनी बडोदा संस्थानाला विनंती अर्ज करून आपली शिष्यवृत्तीची मुदत वाढवून घेतली आणि त्यामुळे त्यांना 1 वर्षाची शिष्यवृत्तीची मुदत वाढवून भेटली आणि या वेळेचा सदुपयोग करून बाबासाहेबांनी ऑक्टोबर 1916 नंतर लंडन विद्यापीठामध्ये MSc, DSc आणि बॅरिस्टर या पदवीसाठी त्यांनी प्रवेश घेतला. म्हणजे बघा मित्रांनो, आपण एका 3 वर्षामध्ये एक पदवी प्राप्त करतो, मात्र बाबासाहेबांनी सुरुवातीला MA PhD केल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी MSc, DSc आणि बॅरिस्टर अशा अत्यंत सर्वोच्च पदव्यासाठी त्यांनी एकाच वेळेस प्रवेश घेतला आणि त्यांची अथक मेहनत, अथक परिश्रम, अथक अभ्यास त्यांनी सुरू ठेवला. मात्र दुर्दैवाने 1917 या दुसऱ्या वाढीव शिष्यवृत्तीची मुदतसुद्धा संपली आणि त्यामुळे त्यांना लंडनमधील आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात यावे लागले. मात्र त्यांनी लंडन विद्यापीठाला एक विनंती केली. पुढील 4 वर्षामध्ये म्हणजेच 1917 ते 1921 या काळामध्ये कधीही परत येऊन तुमचे अर्धवट राहिलेले शिक्षण तुम्ही पूर्ण करू शकता, ही विनंती लंडन विद्यापीठाने त्यांची मान्य केली आणि त्यामुळे बाबासाहेब हे भारतामध्ये परत येऊ शकले. भारतात परत आल्यानंतर बाबासाहेबांनी काही काळ बडोदा संस्थानाचे महाराज यांच्याकडे नोकरी केली. महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून ते काही काळ कार्यरत होते. मात्र या काळात त्यांना संस्थानामध्ये अस्पृश्यतेचे अनेक चटके सहन करावे लागले. जातीभेदाचा मोठा सामना करावा लागला आणि त्यामुळे त्यांनी काही काळानंतर ती नोकरी सोडून दिली. याच काळामध्ये मुंबईच्या सिडनेहम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची जागा रिक्त झाली आणि त्यामुळे 1918 ते 1920 या काळात या सिडनेहम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बाबासाहेबांनी नोकरी केली आणि याच काळात त्यांनी जो पैशाचा संग्रह केला तो प्रामुख्याने आपले जे अर्धवट राहिलेले त्यांचे शिक्षण होते लंडन येथील ते पूर्ण करण्याची सुद्धा त्यांनी या पैशाच्या माध्यमातून तयारी सुरू केली. 1920च्या दरम्यान बाबासाहेबांचा सामाजिक प्रबोधनाचे प्रणेते असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला आणि त्यांच्यासोबत त्यांनी काही सामाजिक कार्यसुद्धा या काळामध्ये केले आणि त्याच परिचयातून आता पुढील अर्धवट राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्यासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी सुद्धा बाबासाहेबांना 1500 रुपयाची मदत त्या काळामध्ये केली. पुढे 5 जुलै 1920 रोजी सिटी ऑफ इस्किटर या बोटीने बाबासाहेब परत लंडनला रवाना झाले आणि लंडनला गेल्यानंतर त्यांनी
MSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स, DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि बॅरिस्टर या पदवीसाठी ग्रेज इन या कायदेविषयक संस्थेमध्ये पुनर्प्रवेश घेतला आणि आपले राहिलेले अर्धवट शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घ्यायला परत सुरुवात केली. 1921मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला MSc साठी आपला शोध प्रबंध सादर केला. काय होता हा शोध प्रबंध? प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, म्हणजेच ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण. असा हा शोध प्रबंध त्यांनी लंडन विद्यापीठाला सादर केला आणि त्या आधारावरच या विद्यापीठाने बाबासाहेबांना MSc ही पदवी प्रदान केली. पुढे बाबासाहेबांनी DSc या पदवीसाठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजेच रुपयाचा प्रश्न हा प्रबंध लिहून पूर्ण केला आणि या DScचे बाबासाहेबांचे मुख्य मार्गदर्शक होते प्राध्यापक एडविन कॅनन आणि त्यांच्याच अनुमतीने हा प्रबंध ऑक्टोबर 1922मध्ये लंडन विद्यापीठाला सादर करण्यात आला आणि त्याच आधारावर नोव्हेंबर 1923मध्ये लंडन विद्यापीठाने बाबासाहेबांना DSc ही पदवी प्रदान केली. लंडन येथे MSc आणि DSc या पदव्यासोबतच बाबासाहेबांनी बॅरिस्टर पदवीचा सुद्धा अभ्यास सुरू केलेला होता. 1922मध्ये लंडनच्या ग्रेज इन या कायदेविषयक संस्थेतून त्यांनी बॅरिस्टर ॲट या विषयाची परीक्षा दिली आणि कायद्याची सर्वोच्च परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर पदवीची त्यांना प्राप्ती झाली. म्हणजेच आता डॉक्टर भीमराव आंबेडकर हे आता बॅरिस्टर भीमराव आंबेडकर झाले होते. मित्रहो, या तिन्ही डिग्र्या प्राप्त करून 3 एप्रिल 1923 रोजी बाबासाहेब लंडनहून भारतामध्ये परत आले. जवळपास 27 वर्षांचा त्यांचा खडतर शैक्षणिक प्रवास आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. 1896 साली साताऱ्याच्या कॅम्प स्कूलपासून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास हा 1923 साली लंडन विद्यापीठामध्ये पूर्ण झाला. या 27 वर्षाच्या काळात बाबासाहेब हे अत्युच्च पदव्यांचे साधक झाले. BA, MA, PhD, MSc, DSc, बॅरिस्टर अशा असंख्य अत्युच्च पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. यापैकी केवळ BA ही पदवी आपल्या भारतातील मुंबई विद्यापीठाद्वारे प्राप्त केली, तर राहिलेल्या इतर सर्व पदव्या ह्या अमेरिका आणि इंग्लंड विद्यापीठातून त्यांनी मिळवल्या. म्हणजेच बाबासाहेब या काळात किती जगन्मान्य विद्वान झाले होते हे यातून आपल्याला समजून येते आणि या त्यांच्या ज्ञान लालसेतून, या त्यांच्या ज्ञानप्राप्तीतूनच बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने द सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरले. आणि या सर्व खडतर शैक्षणिक प्रवासामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व कीर्तिमान विद्यार्थी, एक आदर्श शिक्षाप्रेमी, थोर ज्ञानसाधक, श्रेष्ठ विद्वान, निपुण अर्थशास्त्रज्ञ आणि निष्णांत कायदेपंडित होऊ शकले. आणि पुढील काळामध्ये आधुनिक भारताचा पाया घालण्याचं अतिशय महनीय कार्य त्यांनी जे केलं ते याच आधारावर. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राच्या या पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्या 27 वर्षाच्या खडतर शैक्षणिक जीवन प्रवासाचा आढावा घेतला. आता दुसऱ्या भागामध्ये आपण सामाजिक आणि राजकीय जीवन कार्याचा आढावा घेणार आहोत. या ठिकाणी थांबतो. आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.